नमस्कार. आज बनवणार आहोत मसाल्याची शेवभाजी. एकदम पटकन होते. भाजीला काही नसेल ना तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि झटपट पण होते आणि खायला तर एकदम टेस्टी लागते. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, भाताबरोबर त्याची चव आहे ना अप्रतिम लागते. आमच्याकडे तर ही भाजी नेहमीच केली जाते. आज पण करत होते. तर मग एकदम आठवण आली की बाबा व्हिडिओ पण शूट करावा आणि आपल्या घरची जी रेसिपी आहे ती तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावी. तर चला, मी इथं काय केलं, एक कांदा घेतला. कांदा आहे ना पहिले फोडून घेतला आणि गॅसवर भाजून घेतला. तुम्ही तर बारीक चिरून तव्यावरती सुद्धा भाजून घेऊ शकता. हे आलं घेतलं 1 इंच आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या, 1 टेबलस्पून आहे ना धने घेतले, काही खोबऱ्याचे काप घेतले, 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला, 2 लवंग घेतल्या, 2 आहे ना मिरे घेतले. आता मी इकडे गॅसवरती तवा ठेवला होता तापाला. त्यावरती थोडंसं तेल घातलं 1 टेबलस्पून आणि त्यावरती ना खोबऱ्याचे काप टाकले. खोबऱ्याचे काप पहिले चांगले भाजून घ्यायचे, लाल वगैरे नाही होऊ द्यायचे. आणि नंतर मग त्यामध्ये ना धने घेतले ते ना ते टाकायचे आणि ते पण भाजून घ्यायचे मग. आणि नंतर एक कांदा भाजला होता ना, तो कांदा असा कुस्करून यामध्ये टाकायचा. यामुळे काय होतं, भाजी खूप टेस्टी होते. हे तिन्ही वस्तू आहे ना पहिली भाजून घ्यायच्या आणि मग नंतर राहिलेले जे मसाले आहे ना तो भाजायचा. त्याला जास्त वेळ लागत नाही. कोथिंबीरच्या काड्या, लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक हे पटकन गरम तव्यावरती भाजलं जातं. आणि काय करू, आता एका डिशमध्ये मसाला काढून घेऊ. मसाला काढून घेतल्याच्या नंतर याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. एकदम गरमागरम वाटायचं नाही. आता मसाला चांगला थंड झाला आहे. इकडे मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये ना काय करू, आता मसाला काढून घ्यायचा आणि बिना पाण्याचं पहिले वाटून घ्यायचं याला. पाणी वगैरे बिलकुल घालायचं नाही पहिले, नाहीतर मग काय होतं, चुरा होत नाही ते. हे बघा, आपण कोरडाच मसाला वाटून घेतला पहिले. आता 1-2 टेबलस्पून यामध्ये पाणी घालू. जास्त पण पाणी घालायचं नाही तर मग बारीक होत नाही. आणि इकडे तिकडे असं लागलेलं आहे ना, मग हे असं चमच्यानं काढून घ्यायचं. झाकणाचं पण काढून यामध्ये टाकू आणि परत एकदा झाकण लावून मी मसाला आता पाणी टाकल्यावर वाटून घेऊ. चांगलं बारीक वाटून घ्यायचं, जाड ठेवायचं नाही. हे बघा, असं एकदम पेस्ट झाली पाहिजे मसाल्याची आणि दरदराने वाटायचा. म्हणजे असे चांगलं बारीक वाटला ना मग भाजी खूप टेस्टी लागते. इकडे गॅसवरती ना मी कढई ठेवली. त्यामध्ये ना 2 टेबलस्पून तेल घालू. तेल तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तुम्ही. अर्धा टेबलस्पून हळद घालायची आहे, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून होममेड मसाला घातला, गरम मसाला. आणि मग हे परतून घ्यायचं आहे. पहिलेच मी काय केलं, वाटलेला मसाला घातला, नंतर मग लाल मिरची पावडर वगैरे घालायचं, मग ते जळत नाही. आणि मग याला चांगलं असं परतून घ्यायचं, म्हणजे याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं. आता मी इथं आहे ना थोडंसं अर्धा कप आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यात आपण मसाला वाटला होता ना ते धुवून घेतलं आणि ते पाणी यामध्ये घातलं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. परत एकदा चांगलं याला परतून घ्यायचं आणि झाकण लावून आहे ना 2-3 मिनिट आहे ना म्हणजे कमी फ्लेमवरती ना याला शिजवून घ्यायचं आहे. बघा, चांगलं तेल सुटतं मग याला. फुल गॅस नाही करायचा. हे बघ, मग मसाला आहे ना मग चांगला शिजला जातो. किती छान शिजला, याला चांगलं तेल सुटलं आहे. आता यामध्ये पाणी घालून मी काय केलं, इकडे गरम पाणी करून घेतलं. गरम पाणीच घालायचं म्हणजे भाजी चांगली टेस्टी लागते. आणि आपल्याला पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी घालू. अजून थोडंसं पाणी घालते मी, मला थोडी घट्ट वाटली. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही करायची. शेवभाजी थोडीशी घट्टच राहते बघा. आता झाकण ठेवू आणि कमी गॅसवरती ना 1-5 मिनिट याला शिजू दो. तोपर्यंत इकडे तयारी करून घेऊ. इकडे मी बेसन पीठ घेतलं आहे, त्यामध्ये घालू चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घालायची, थोडं लाल मिरची पावडर घालायचं आणि थोडं थोडं पाणी करून आहे ना पीठ भिजवायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही बरं का. आपलं जे शेवाचं पीठ भिजवलं जातं ना तसंच पीठ भिजवायचं आहे बघा. हे असं पातळ नाही करायचं. इकडे मी झारा घेतला आहे आणि आता आपली भाजी पण मस्त शिजली आहे बघा. चांगलं तेल सुटले. आता याच्यामध्ये ना गॅसची फ्लेम आता कमी करायची
आणि यावरती ना असे शेव आता हे पाडून घेऊ झाऱ्यानं. घरच्या घरी मस्त शेवभाजी होऊन जाते. मी काही बाजारातून आणली नाही, घरच्या घरी मस्त शेव बनवले. आणि जेव्हा भाजीला काही नसतं ना त्यावेळी अशी शेवभाजी करा, खूप छान लागते, टेस्टी होते एकदम. घरचे तर तुमची तारीफच करतील, मस्त लागते ही भाजी. परत परत कराल तुम्ही अशी एकदा जर केली तर. हे बघा, आणि झटपट पण होते. बघा आपली शेवभाजी ना करून तयार आहे, जास्त वेळ लागतच नाही याला. हे बघा किती छान झाले. आपली भाजी आता शिजून तयार आहे, एकदम मस्त घमघमाट सुटला आहे मसाल्याच्या भाजीचा. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकू आणि आता मस्त मी बाजरीची भाकरी पण केलेली आहे. मटणाची भाजी, चिकनची भाजी एकदम याच्यापुढे फिकी पडेल, इतकी भारी लागते, टेस्टी लागते. हे बघा आपली भाजी करून तयार आहे. आता मी ना भाकर पण करून घेतली होती एक बाजरीची. आता मस्त ताव मारणार आहे याच्यावरती. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा, खूप छान होते आणि पटकन होते, झटपट. काही नाही म्हणजे सोपी आहे, जास्त सामान पण लागत नाही, घरातल्या सामानामध्येच होते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कांतास किचनला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या हेल्दी आणि चविष्ट रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. थँक्यू.